देवता आराधनेनं प्रापंचिक सुख भी प्राप्ती करच्या साध्य असा, तशीची पारमार्थिक सुख भी आमकां मेळच्याक साध्य तसा. कुलदेवी प्रत्येक व्यक्तीन आराधनेक तर केल्यार कुलदेवीक ती कुलदेवी आमगेल दुराचार शमन करता, भक्तांक अनुग्रह करता. तंतु विशेषतः कलौ दुर्गा विनायकौ म्हणील उक्ती प्रमाणे हे कलियुगां भितर कुलदेवी दुर्गा माता तशीची विनायकाल आराधन केल्यार, सिद्धिविनायकाल आराधन केल्यार परमपूज्य गुरुवर्याल सन्मार्गदर्शनान कृपा कटाक्षान कुलदेवी आमकां अत्यंत सुलभ रितीन आमगेल ध्यानाक पात्र जावन आमगे भितर आशिल्ली दैवी शक्ती जागृत करून शीघ्र अनुग्रह देणार आसा. अशें जावन हांव प्रप्रथम कुलदेवी महालसा नारायणीक हांव म्हगेल नमस्कार समर्पण करता. तशी हांगच्या स्थानीय देवता श्री सिद्धिविनायकाक नमस्कार करता. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते श्री महालसा नारायणी नमोस्तुते. अगजानन पद्मार्कं गजाननम अहर्निशम अनेकदं तं भक्तानां एकदंतं उपास्महे. श्रीमत्सकल सुरनिकर मुकुटमणिरंजित दिव्य श्रीरामदेव वीर विठ्ठल चरणकमल संततानुराधक श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश परमपूज्य श्रीमद्द्वारकानाथ तीर्थ श्रीपाद वडेर करकमल संजात परमपूज्य श्रीमद्विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर वरकुमारक परमपूज्य श्रीमद्विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर चरणौ मनसा स्मरामि वचसा गृणामि शिरसा नमामि. उपस्थित सर्वांक हांव म्हगेल नमस्कार समर्पण करून परमपूज्य स्वाम्याले दिव्य अनुमती घेवन आयचे एक कार्यक्रम प्रारंभ करच्याक हांव इच्छा पावता. वेदोखिलो धर्ममूलम म्हणलेल उक्ती प्रमाणे वेद आमगेल धर्माचे बुनादी फाउंडेशन. आमगेल जिवना भितर शांती आनंद तृप्ती पावंगेन उदात्त विषय आमकां समजूनाक देणार तसले आमगेल हे वेद. हे वेदाचे वेदघोषा निमित्त आमी कार्यक्रम आरंभ केल्यार तांतू परमपूज्य स्वाम्याले दिव्य पादस्पर्शान पुनीत जालेले हे जग्याचेर वेदघोषान कार्यक्रम आरंभ करका म्हूण हांव वेदमूर्ती नारायण भटमाम तशीची तांगेले सहवेदमूर्ती आशिल्ले सर्वांक विनंती करता. स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांसस्तनोभिर्व्याजेन
संयदायो ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं द्यौर्नो देव्यभयन्नो असो शिवादिश प्रदिश उद्दिशो न आपो विद्युतः परिपान्तु सर्वतः शान्ति शान्ति शान्तिः. पुरातनाशील तसल हे देवस्थान प्रप्रथम सुंदर वास्तु निर्माण जावनु परम पूज्य वृंदावनस्थ श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वाम्यालय दिव्य अमृत हस्तान हांगा महालसा सिद्धिविनायक देवाल प्रतिष्ठ जाली. मस्त लोकांक तुम्ही आज उपस्थित आशिल्ल्यान त्या कार्यक्रमा भितर भाग घेवच्या फाव आसा. तशी 8 वर्षान 2000 इसवी भितर पुनः प्रतिष्ठा घडली. तेच एक सुंदर वास्तू भितरी परमपूज्य वृंदावनस्थ विद्याधिराज तीर्थ स्वाम्यालय अमृत हस्तान. आज हे पुनः प्रतिष्ठा जालेल्या 25 वर्षांक म्हळ्यार मूल प्रतिष्ठा जावन 33 इयर्स ते 30 वर्ष जाली. आयचे शुभा कार्यक्रमा भितर तुमकां पुरा महालसा सिद्धिविनायक देव ट्रस्ट हांणी आमंत्रण दिलेले प्रकार तुम्ही पुरा आज हांगा उपस्थित आसात. हांगा परम पूज्य स्वाम्यान दिव्य आगमन जावन तांगेलें दिव्य उपस्थित घडयल्या. उपस्थित सर्वांक देवस्थानाच्या ट्रस्टाचे सेक्रेटरी श्री रमाकांत पै हांणी स्वागत करता म्हण हांव तांकां विनंती करता. पूज्य स्वाम्यालय अनुग्न घेवन सांप्रदायिक जावन स्वागत भाषण करच्याक हांव इच्छ पावता. तुम ओट्टू लोकांक गोत्तो आसा आज पुनर्प्रतिष्ठा रजत महोत्सव म्हगेले यादगाश म्हापश्यान वचत आसा. आमगेले व्हड स्वामी श्री विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज हांगा 1992 इसवींतो कुलदेवीले प्रतिष्ठ जल भितर आमगेले देवस्थानाचे आम्ही पूज्य स्वाम्यालागी एक मागणी दवरली की पूज्य स्वाम्यान प्रति वर्ष वर्धंतीक हांगा येवन पावका तांगेले पाद धुडीन आमगेले देवस्थानाचे प्रांगण पुनीत जावका. तशी हांगा आशिल्ल्या भजक लोकांक तांगेले आशीर्वाद प्रति वर्ष आमगेले वर्धंती टायमार दिवका म्हूण आमी मागणी दवरले. आमगेली मागणी व्हड स्वाम्यान स्विकार करून 1992 इसवी दवरून हे वर्स पासून चूक नाशी स्वाम्याल सन्निधान प्रति वर्ष वर्धंतीक आमकां हांगा येवन आमकां आशीर्वाद करत आसाची. तस जावन प्रथम जावन पूज्य स्वाम्यांक आमगेले हांगा आयिल्ले सर्व भजक लोकां तर्फीन आनी आमगेले म्हाळसा सिद्धिविनायक ट्रस्टा वतीन हांव हार्दिक जावन स्वागत करता. तशीच हे पुनर्प्रतिष्ठा रजत महोत्सव वर्धंती टायमारी आम्ही विविध धार्मिक कार्य अनुष्ठान हाडून घेतले. नवग्रह वास्तू सुदर्शन हवन 108 नारळाचे गण हवन नवचंडी हवन तसे आज पूज्य स्वाम्याला हातान जलत असले शतकळशाभिषेक हे ಒಟ್ಟು धार्मिक कार्यक्रमांतो भागी घेवन अगदी विधिवत जावन कोरून दिवचे खातीर आमगेले भटमाम लोक मेरी पुरोहित लोक तांगेले आनी आमगेले बांधव्य कशें आसा म्हळ्यार हालू जेनू आशिल्ले आमगे आमगेले प्रति एक कामाक हांगचे भटमाम लोकाले सहकार मेळ्ळो आसा. आयचे समारंभांत तांणी वेद घोश करून हांगा उपस्थित आसाचे
तांकां ओट्टू लोकांक हांव हार्दिक जावन पांय पडून स्वागत करता. तशी आमी हे ताम्रपटा प्रोजेक्ट दवरून घेतले, अनाउन्स केल्ले आमी ताम्रपटा प्रोजेक्ट हे रजत महोत्सव पुनर्प्रतिश्ठा करता म्हूण घेवन जाल्यार आमगे लेक्का भायर आमगेले भजक लोकांक सहकार मेळ्ळो. आमी हेंचेय टायमार ओट्टू आमगेले देवस्थानाचे हे रजत महोत्सवा टायमार अभिवृद्धी कार्यक्रम प्रत्येक गोशाले दवरून घेवन आमगेले बिल्डिंगाचे रिन्युवेशन, पेंटिंग, पेविंग ब्लॉक्स तुम्ही पळयत आसाचे ओट्टू आमगेले बिल्डिंग खडखडी जावं सारकी आमी पुनर्प्रतिश्ठा टायमार हे अभिवृद्धी कार्यक्रम केल्ले आसा. हे ओट्टू अभिवृद्धी कामाक आमगेले भजक लोकांक सहकार आमकां लेक्का भायर मेळिल्लो आसा. तांकां ओट्टू लोकांक हान्नी तान्नी म्हूण न्हय, प्रत्येक भजक लोकांना सुमार वर्स दोन आमगेले देवस्थानाक चोळून घेवन आयिल्ले आसात. तांकां ओट्टू लोकांक, हे गांवच्या लोकांक, भायल गांवच्या लोकांक आनी विविध भागांतल्यान ओट्टू हांगा येवन आमगेले देवस्थानाक दर्शनाक चल नाशिल्ले भजक आसाचे तांकां ओट्टू लोकांक हांव हार्दिक जावन स्वागत करता. परमपूज्य स्वाम्याल दिव्य आगमन 1992 प्रतिष्ठ जायत दवरून आज पर्यंत अविरत जावन हे एक प्रतिष्ठा वर्धंती समयाचेर घडत आसा. वृंदावनस्थ परमपूज्य विद्याधिराज तीर्थ स्वामी सांगशिल्ले तुमगेले हे कार्यक्रम येवच्याक आमकां प्रति वर्ष अनुकूलत घडतले. कित्याक की म्हळ्यार हेर दिवसाक म्हळ्यार फाल्ल्याक फाल्गुण वद्य षष्ठीक तांगेल गुरू परमगुरू वृंदावनस्थ द्वारकानाथ तीर्थ स्वाम्याल पुण्यतिथी अशें जावन स्वामी खंयी हे सायडान सौता वाटेन वचो खंयी वचो तांणी पर्तगाळी वचचे वेळाचेर तांकां मादनगिरी येवन हांगा उपस्थित आशिल्ल्या सर्वांक सायंकाला संदर्भाचेर तांणी हांगा उपस्थित घडोवन आशिर्वाद व्हरून दिवच्याक आमकां अनुकूलत घडता म्हूण म्हणशिल्लें. ताजे भायर तांणी पर्तगाळी आसल्यार बी तांणी येवन वचशिल्ले. परमपूज्य विद्याधीश तीर्थ स्वामी बी 2017 भितर हो भांगरा कलश तांणी घालिल्लो. आतां आमकां सुनील अण्ण सांगतलो तांगेले प्रास्तावीक उतरां भितर अशी प्रत्येक वर्ष 2020 भितर मात्र तुमकां तसा कोविड-19 कारणान आमी पुराचे घरांतू आशिल्ले तशें जावं कसलेय कार्यक्रम घडिल्लो नाशिल्ले तुमकां तसा ते एक वर्ष मात्र एक विकल्पा निमित्त घडलं ना सोळ्यार आजीवरिकेची पुरा वर्ष परमपूज्य स्वाम्याले दिव्य अनुग्रह दिव्य उपस्थित्यांक घडल्या. मुखार बी हे नित्य निरंतर घडो म्हणील हांव एक प्रार्थना दवरत हांव आतां परमपूज्य स्वाम्याले पाद्य पूज करता म्हूण सांगूंक येनू ट्रस्टी श्री विद्याधर पै आनीक श्री नंदा पै उर्फ वसुदेव पै हांतल्याक हांव विनंती करता. रवंश जन्म विभवो दीर्घायुः आरोग्यता सन्मित्रं सुसुतः सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वं सुजनत्वं इंद्रियजयः सत्पात्रदाने रतिः ते पुण्येन विना त्रयोदश गुणाः संसारिणां दुर्लभाः. असल हे दुर्लभ आशिल्ले हे त्यार गुणां भितर आमी गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे लोक परमपूज्य गुरुवर्याल दिव्य मार्गदर्शन आनी अनुग्रहान कुलदेवी इष्टदेव आनी ग्रामदेवीले अनुग्रहान अत्यंत सुखी जीवन आमी घडयत आसात चलयत आसात. ह्या वेळाचेर सर्व लोकांक ताणें कमयिल्ले पयशां भितर देवता कार्याक थोडं पावका आपणालें समाजाक कांय तर पावका म्हणील एक उत्कट इच्छा आमगेल्या समाजांत लोकांक दवर न्हू. संतुलेक थोड भाग आमी देवा पावोवका समाजाक पावोवका गुरुमठाक पावोवका म्हणील एक उत्कट इच्छा आमगेल्या समाज बांधवान दवर घेवन हे एक देवस्थानाचे कार्यक्रम अत्यंत चंदाय जावच्याक कारणीभूत जाल्याची हांव हे देवस्थानाच्या सर्व जीर्णोद्धार कार्यक्रमाक कोण कोण तांगेले हातभार लायला की
तांकां पुरा हांव अभिवंदना करत आमी आतां परमपूज्य स्वाम्याले दिव्य पाद्य पुजा आमी निरीक्षण करया म्हूण सांगून विनंती करता. ट्रस्टी लोकांनी ट्रस्टी लोकांना मालार्पण करचे येवका. श्री सुनील पै, ट्रस्टी लोकांना मालार्पण करचे येवका म्हूण विनंती करता. श्री सुनील पै, श्री रमाकांत पै, श्री दीपक पै, श्री विनोद पै, ಕಿಂತ ಪೂರ್ವಿಕ मादनगिरी पै कुटुंबाचे सर्व कुटुंबीय लोकाले हे स्थळाचेर एक सिद्धिविनायक देवस्थान आशिल्लें. तें देवस्थान कशें जालें तें बी एक रोमांचनकारी घटना आसा. तें देवस्थान जाले नंतर हांगा माडदोळ म्हालसा संस्थानाचे सिंहपुरुष कुटुंबीय पै कुटुंबीय श्री सुनील पै हांगेले आंगार उबी रावलो. तदनंतर दर्शनाच मार्गदर्शना प्रमाणे ताजे वैभव पुरा वाडत गेलो. ताज्या की पूर्वी हांगा सान एक देवस्थान आशिल्लें 1992 किंता पुर्वांत. त्या वेळाक दर्शन केन्ना उबी रावले हांगा कुटुंबीत लोकच ते महागणपतीक सिद्धिविनायकाक पूजा पुनस्कार पावयतशिले जाल्यार दर्शनाचे निर्देशना प्रमाणे भटमामांक हांगा राबचे तशी अनुकूलता करून दिवन 40 वर्ष दोन आतां भटमामाले निमित्यान भटमामाल सहकारान हांगा नित्य नैमित्तीक त्रिकाल पूजा घडतशी जायत आसा. हे पुरा कशी एक देवस्थानांची उबी राबली, कशी कश्टां भितर अशें लोकांक दर्शना निमित्यान कशी पुरा तांकां कश्ट परिहार जावन तांगेलें जीवन एक दिव्य भव्य जावच्या पावल्या. तसले एक सिंहपुरुष पात्री हे देवस्थान ट्रस्टाचे अध्यक्ष आसा. हांव श्री सुनील पै हांतल्याक विनंती करता की तांणी प्रास्तावीक जावन 2 उतरां उलोवची. व्यासपीठार उपस्थित आशिल्ले स्वाम्या चरणाक साष्टांग नमस्कार करून घेवन बृंदावनस्थ आशिल्ले तसले देवाल अनुग्रह स्वाम्याले एक आशिर्वाद जर आसल्यार कसलेय जाता म्हण निदर्शनां हें मादनगिरी आमगेलें देवस्थान होर स्वाम्यान सांगचें आशिल्लें. 92 प्रतिश्ठ केले तेन्ना स्वाम्यान एक उत्तर सांगिल्लें स्वाती नक्षत्रां प्रतिश्ठ केल्यार तुवें आनी तें
बरें जाता म्हणून स्वाम्याना ते 3 पंथां म्हणलंस बर जाता म्हणून आम्ही केलं की मादंगिरी देवस्थान कोणाक वतना तेन्ना 92 प्रतिश्ठ करतना कोणाक वतना हे जाग्यार खाली ओपन जागो हांव वन मॅन शोशी मागीर तेन्ना कामां जेन्ना मेळटा आशिल्लें देवस्थान करता म्हूण एक उमेदी तेन्ना मेगेल बरशी म्हाका साथ दिवन मेगेल मागीर येद्रा राबून म्हाका सहकार केलो एक मेगेला गुरुशी आशिल्लो तसलो वामनणा आनी म्हाका मार्गदर्शन दिलो पुत्तणा हे वेळार तांकां विसरचें शक्य ना कित्याक मागीर पुत्तणान मागीर पुत्तण मागीर तांगेले सर्व भाव बंधन तांगेले एक वयर येवन घेवन एक मागीर आमगेले घरचे आमगेले कुटुंबाच्या कोणाक अनुभव ना कोण आतां आमी कितें ट्रस्ट केल्या कोणाक अनुभव ना तरी पुत्तणान कसं केलें वामनान कसं सांगलें त्या प्रकार आमी चलता आशिल्लें 92 तो अशें कर म्हूण सांगलें आमी एक गांवांत कितले लोक येताले जेवणाक एक सांज देवस्थानाक गोत नाशिल्लें देवस्थान तरी आमी एक मडला माडान तूं रांदचें शिक्षण केलें वामनान तें जेवणा शिक्षण घेतलें ते वर्स ते प्रतिश्ठे दिवस आमी कमी म्हळ्यार 3000 लोकांक जेवणाक करून दवरलें म्हाका विचित्र वामना विचारलें म्हणा 3000 लोकांक जेवणाक केल्यार खंयच्यान येता म्हूण तूं उगी बस ताणें सांगचें गाडवा उगी बस म्हणून सांगता आशिल्लें तरी सांजे नंतर जेवण ना 3000 लोक 92 तो येवन जेवण करून गेले ते हांगा उठ्ठूच आमी मागीर तांणी टेबल खुर्ची ना नेल्यार वाडल्या आज दिनेश आसा प्रदीप भटकाल राजेश नायक शिरालीचे वॉलंटियर आनी सक्रिय येवन घेवन स्वता बालदी घेवन वाडील आसा मागीर तें म्हगेल्या दोळ्या मुखार नियाळटा 92 तो त्या वेळार पळयले लोकांक आनी आज पळयल्याक ते परत कशें जालें की मागीर हांव सोम्या सांगिल्लें सोम्यान म्हाका विचारलें कसो रे तुगेलें म्हणून मागीर काही आश ना सोम्या वर्सा एक पंथा येवन सोम्याल आशिर्वाद जावका म्हाका म्हणून वर्सा एक पंथ येवका हांव सोम्या कडेन आत्री स्वामी म्हणटा उरता तूं वर्सा एक पंथ आपयल्या म्हणून मेगेलो उद्देश म्हळ्यार सोम्याक त्रास दिवंक ना मागीर आमगेलो असल कितले लोक सोम्याक आपयतले आसाची सोम्याल आशिर्वाद घेवचे तयार उरतात आमीच वयर वयर सोम्या यो म्हळ्यार सोम्याक बंधनां घालपाक जाता तशें न्हू व्हड सोम्या आशिल्लें तेन्ना तेंची सांगिल्लें हांवें 92 सोम्याक जायत राय देवान आपयल्यार आमी येताची म्हणून आनी तांणी कंटिन्यू 12 वर्सां आयल्या 12 वर्सां मध्ये 8 वर्सां पुनर्प्रतिश्ठ घडली पुनर्प्रतिश्ठ 2000 पुनर्प्रतिश्ठ घडील तेन्ना 24 वर्स जाले सांगले मार सोम्यानी 24 वर्स जावन गेले मारे आतां म्हणून मागीर आमी सोडत ना मागीर 12 खर्चींची आनी आमी कायम येवचे पडले आतां कित्याक मागीर तिगेले आमकां आपयता म्हणून जालें म्हणून तें 2017 तूं आतां विराजमान जालें सोम्याल हाताना आमी ताम्रपट मांड घेवन कळस बसोवका म्हूण केलें तेन्ना आमगेले पिठाधिपती व्हड सोम्यान येवन हांगेले हाताना कळस बसयला तो स्वयं कळस बसयला आजी अपास पुनर्प्रतिश्ठ घेवन घेवन आमी खाली शिखराक तांबी मारिले आतां पूर्ण देवस्थानाक तांबी तशें जाल्यार म्हळ्यार हाका कारणीकर्ता सोम्याल आशिर्वाद कित्याक म्हळ्यार ते स्लॅबारी कळस घालकर दोना सोम्याले पाद स्पर्श जाल्ले मागीर सोम्याल चरण कितले पॉवरफुल म्हूण सांगचे खातीर सांगता आसा की 8 वर्सां भितर सोम्यान थंय चरण घेवन सोम्यान चमकल निमित्यान ते स्लॅबाची रूपच भितर बशीन मालशीन करून घेवकार सोम्याल हे पाद स्पर्श कितले एक पवित्र उरता सोम्याल पाद स्पर्श पडले कितले एक आमकां अनुग्रह जाता म्हूण हाजे किंता व्हड कसलें उदाहरण नाक म्हूण म्हाका दिसता ताकाच हांव केन्ना सांगचें आशिल्लें सोम्याल पाद स्पर्श जाल्यार पुरो सोम्याल पांयाक
येवचे ती धुळी आम्ही माथ्या लावून घेतल्या पुरो म्हणे हांव केन्ना स्वाम्या सांगता आशिल्लो आनी स्वामी ते मेगेलें उत्तर मानता आशिल्लें. तशीच हे आतां आमगेले परमपूज्य स्वामी तेचीच आमगेलो प्रीत दवर न्हू. आज एक सकाळीची कुमटे आसा न्हू भायर सगळें येवन तांणी तांगेले पुजा हय त्या पर्यंत कळस घालतना तशीची परतगाळी सण आयिल्ली ताणे वता तो आज वरी तशीची कुमटे सण आयल्याची तांणी भिक्षी घेना आयल्याची कितले एक तांकां आमगेल बद्दल कितले एक मोग आसा आनी ह्या देवस्थाना बद्दल कितले कळकळे आसा म्हाज्यान कळटा. हें हांव स्वाम्याक कितलेंच हांव स्वाम्या चरणाक पूर्ण शरण वचून मागून घेता की स्वाम्याल अशी आशिर्वाद आमगेल्या वेरा आमगेल्या गांवच्या वेरा नंबर सर्व लोकां वयर उरका म्हणून स्वाम्याक मागून घेता. हें तामरपटकर का म्हणून आमी निर्णय घेतलो तेन्ना आमी खंयचेय रितीन कोणा कडेन वचची विचार केलो ना. खाली डिसेंबर 12 तारखेक 2024 आमी एक एपील तयार केलें आनी व्हॉट्सएपाक आनी पोस्ट केलें. म्हालशी महालक्ष्मी स्वरूप आशिल्लें खंय तरी निर्विघ्नदायक विघ्न आशिल्लें केलें खंय तरी खाली व्हॉट्सएप आनी एपिला निमित्त आमी प्रोजेक्टाक कितले घाल्ले ताजे किंता चड आमकां कलेक्शन जालें आसा. मागीर हें सांगचें कारण कितें की मागीर आमी 5 रुपये खर्च करता म्हणून केल्यार आमी विचार घालता 5 रुपये पुर्रे म्हणून तर आमकां 25 रुपये येवन सोडता. आमी CA रवी केन्ना सांगता मारे तुमी प्रोजेक्ट करता म्हाका भंय दिसता म्हणून मागीर अकाउंट एडजस्ट करचे त्रास येता म्हणून ताणें केन्ना म्हणजे आमी आतां 160 प्रोजेक्ट डिक्लेअर केल्ले हें तुका 160 जायना रे हें डबल जास्त दिसता म्हणून ताणें तेन्ना सांगिल्लें कळना. मागीर अर्थ करतलें हें स्वाम्याल भाशा स्वाम्याल आशिर्वाद की बरें जाता स्वाती नक्षत्रान केल्या बरें जाता म्हणून तें एक बरें जाल्या मुळे खंडीत हेची जाग्यार ते देवस्थान जाता हांगा रोड ना 90 रोड ना. हांव स्वाम्या सांगलें व्हड स्वाम्याक रोड ना हांगा स्वामी म्हणून इतलो देवस्थान बांदून घेतल्या ती रस्त कोण घेणार पळय तूं म्हणा स्वाम्या खरें राजमार्ग करून घेतला तिणें. स्वाम्याक एक सान एक जाग्यार तुकडो आसा तुमी हांगा भांगर केर म्हळ्यार खरेंची आज आमगे देवस्थाना डब्बीक कमी म्हळ्यार 4.5 ते 5 लाख रुपये कलेक्शन येता डब्बी म्हळ्यार लोकल एक मादंगिरी आसा एक सान गांवांत हांगा आमगे समाज खाली एक 30-40 घर आसाचे. आमगे समाजाचे सोडून अन्य समाजा लोक येवन प्रति संकश्टीक तांगेले काली पयर संकश्ट आमकां तरी गोकर्ण आनी इरगुंजी काल डिक्लेअर केलें काय तरी काल पुरसत अशे 400-500 लोक येवन सोडले अंगार एक संकश्ट म्हणून आनी इतले मानताच की म्हळ्यार गणपती देवस्थान म्हळ्यार पयलें तांकां एक म्हणून भंय आशिल्लें की आमगे समाजाचें कसं करता म्हणून. आतां गणपती देवस्थान म्हणलें ना पळय गणपती पांयपडकरची प्रत्येक लोक येताची ताज्यान एक लोकल आवक जाली तशी देवता शक्ती वाडता काय ती देवता शक्ती वाडच्या कारणीकर्ता म्हळ्यार आमगे परम पूज्य स्वाम्याले आशिर्वाद आनी हें इतलो व्हड प्रोजेक्टाक तुमगे ಒಟ್ಟು सहकार तुमगे सहाय तुमी दवर प्रीती विश्वास. आतां हांव हे वेदिकेर 3 लोकांक नांव सांगचें विसरना. म्हाका साथ दिल्लो दिनेशान तो कुंभमेळा गेला दुबे गेला आनी खंयके गेला तरी दिवसा 2 पंता फोन म्हाका करता आशिल्लो. तागेलो फोन आयलो हांव एक नवलें इलेक्ट्रिकल बॅटरी चार्ज वापस मागीर म्हाका माताना सुचना हांव तूं कांय भिनाका म्हणून तशीच इंजिनियर सदा टायमार येवन घेवन ताणें कसो सांगता तें ताणें केलें आसा. तिसरेच म्हळ्यार म्हगेलो भावाल चेल्लो ओम श्री ताणें इतलो अप टू डेट म्हागेली एक जबाबदारी निभायशिल्ली की म्हळ्यार की हांगा कसो चलता डे बाय डे कसो घडता तम्मे एक ग्रुप करून SMS विथ ताम्रपट ग्रुप म्हणून
ते आम्ही तांत तितले मेंबर केले मागीर आमी कमिटीचे आनी संबंध आशिल्ले घालून घेवन एक ग्रुप केले डे बाय डे हांगा कसले इम्प्रुवमेंट्स आसल्या ते तो फोट करून घेवन घालता आशिल्लो ताज्यान आमकां कोऑर्डिनेशन करचें बरें जालें मागीर दिनेशा जावं सदा जावं संबंध कोण कोण आसाची तांकां कटूक करचें अनुकूल जालें तशें न्हू खाली 2 म्हयन्या भितर मागीर आमी चाल केले डिसेंबरांत चाल केल्या डिसेंबरांत चाल केलें न्ही जानेवारींत संक्रांती नंतर चाल केल्या आनी पयर सोम्यान येवचें म्हणून अर्जंट करून आतां थोडे नवरंगाक बाकी आसा मागीर हे खाली 2 म्हयन्या भितर करच्या कारणान कितें दिनेशाल फॉलोअप सदालें श्रम आनी गिरीश आसा तागेले वयर आनी म्हगेले भावाल चल्लेले ओम श्रीले एक म्हगेले बस साथ दिल काय तरी शक्य जाल्या तशीच म्हगेले ट्रस्टाचे ಒಟ್ಟು लोकां सहकार ट्रस्टी कितें आसाची तांगेले वयर तांगेले मागीर आतां आमगे सेक्रेटरी रमाकांतणा तागेले आरोग्या बद्दल विचार करनाशी तो वाराक एक 5 पंदापणी फोन करता आशिल्लो कितल्या पावला तुगेलें कामां अडना मरे तोंदर ना मरे म्हणून मागीर तागेल्या आरोग्या बद्दल तो विचार करनाशिल्लो आतां 3 दिवस तो गेले अनुष्ठानां बसला तो सकाळ 7:30 तो येदे म्हणटा पगणास कळ्ळें आनी आतां येवतून 5 दिवस वरीची ताणें तागेले एक मागीर 40 वर्सां चल्लशी ताणें एक्टिवनेस दाखोवन घेतलो मागीर तशीची हांगा आशिल्लो विद्याधर विनोद म्हगेलो ट्रस्टी लोकां सहकार दीपक म्हगेलो मांतालचेलो हांगेर ಒಟ್ಟು सपोर्टू आशिल्ले काय तरी आनी गांवांत लोकांक तुमगेर ಒಟ್ಟು लोकां सहकार आशिल्ले काय तरी हें इतलो व्हड कार्यक्रम करचें जाल्लें आसा हांव इतलें मागचें सोम्याक आशिर्वाद नित्य निरंतर कशी सुर्याल प्रकाश भुमीर उरता तशीची आमगे संस्थानाचे आराध्य देवताचे रामाल अनुग्रह विलविठ्ठल दया आनी सोम्याले चरण स्पर्श आमगेले स्थळारी जावं तशी अनुग्रह करता सोम्यान निरंतर आशिर्वाद आमकां आमगेल्या गांवांत लोकांक आमगेले कुटुंबाच्यांक आनी नमो नय सर्व भजका करता म्हणून सोम्याच्या चरण मागता हांव म्हगेले 2 उत्तर समाप्त करता नमस्कार सुविचारी सुस्वभावी परहित चिंतक हो समाजाक एक व्हड आस्ती म्हणून घेता तशें आमगेले हे ट्रस्टाचे अध्यक्ष श्री सुनील पै हांगेले विचार अत्यंत उत्तम स्वभावंतू अत्युत्तम आनी केन्नाच लोकाल बर जावका म्हणल्यार एक परहित चिंतना दवरंगेनू हांणी काम करतसर लोक हे ट्रस्टाचे अध्यक्षपण सांबाळत हे देवस्थाना भितर चलचे 5 प्रमुख पर्वत कालां भितर जमचे हजारो लोकांक आवेश द्वारा प्रसाद दिवन तांगेले कश्टाक परिहार सांगून कितलींय लोकांक कुटुंब बर केले तसले हांणी हे 5 प्रमुख पर्व दिवस म्हळ्यार एक श्रावणांतूल संकश्टी दुसरेची कार्तिकांतूल संकश्टी ती अंतू अत्यंत अमोघ एक रात्रीक दर्शन राबलें तर हेर दिवस सूर्योदय जाल तरीकींची ते लोकाले नार्ल देवाक समर्पण कोरनूंची संपील उरना एक पटी 7 जाता 7:30 जाता 8 जाता तुमी पुरा मस्त लोकांक पळयल्या अशी श्रावण संकश्टी कार्तिक संकश्टी हे 2 पर्व काल तशींच भाद्रपद शुक्ल चवथी परब आनी आयचे दिवस फाल्गुण वद्य पंचमी आनी आश्वेज शुक्ल षष्ठी चवथ पंचम षष्ठी हे 5 दिवस वर्षां भितरी अत्यंत प्रमुख दिवस हाजे भायर नित्य निरंतर लोकाले आगमन जाता सुनील अण्णा तांकां सर्व लोकांक प्रितीपूर्वक स्वागत करून तांगेले बऱ्यापणा खातीर मागूंक येवन तांकां हें करता आज प्रास्ताविक उतर उलयल्ले अध्यक्ष श्री सुनील पै हांकां हांव हृतपूर्वक अभिवंदना समर्पण करता
दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या चिंता परब्रह्म विनिश्चयाय वचांसी यस्य परोपकाराय त्रिलोकः वंद्यः तिलकस्स एव म्हूण एक वाक्यता कुवलयानंद आंबेकर. आम्ही मस्त पयस जमयताच, मस्त शिक्षण पावताच, जाल्यार ते मस्त लोकांले प्रयोजनाक पावना. दानाय लक्ष्मी, कोण पयस कमयत की तो सत्पात्र दान तर ताण केल्यार दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या. आतां कितकी लोक मस्त शिकताच जाल्यार तांगेल मस्त लोकांले एक्टिविटीज पळयले रे, डिस्ट्रक्टीव नेचर, विध्वंसक कृत्यां भितर कितली बुदबुदबून ते इंजिनियर्स आनी आमकां दिसून येतात. तें प्रयोजनान ना. सुकृताय विद्या, आमी कांय तर शिक्षण पावल्यार बरी कामाक आमी वापरका, देवस्थानाचे, समाजाचे, देशाचे बरे कामा खातीर आमी ती वापरका. चिंता परब्रह्म विनिश्चयाय, ही पुरा करका जाल्यार एक आमगे लक्ष परमात्मा कडेन उरका. वचांसी यस्य परोपकाराय, आमगेल उतरान कांय तर दुसऱ्याला बऱ्यापण जाता म्हण जाल्यार बरबरी उतर उलोवका. अशी केलेली हे मनुष्याक त्रिलोकः वंद्यः तिलकस्स एव, ते तिलक प्राय जावन त्रिलोकांतू वंदनीय जाता खंय तशी हे आमगेल देवस्थाना भितर दानाय लक्ष्मी, मस्त लोकांक दानता दिवंक येन हे देवस्थानाचे जीर्णोद्धार जावन अत्यंत भव्य सुदृढ कट्टड निर्माणा भितर हातभार लागयला. आतां तातूंत एक थोड लोकांक आमी हांगा परमपूज्य स्वाम्याले कण तांणी येवन आमगेल ट्रस्टाचे वतीन पावत तसलो एक गौरव स्वीकार करका म्हणून विनंती करता. प्रप्रथम जावन श्री अनिल नेर्वेकर पणजी, तांगेल वतीन कोणा आमकां येवचें अनानुकूल आसा अशें हांव घेवन देवस्थानाचे खंयचे कार्यक्रम जे घडता की बेगीन तांकां खबर कळ्ळ्यार पुरो तांगेल दानता तांणी पावयल्या. 2000 ईस्वी भितर देवस्थान बांदिल्लें तेन्ना देवस्थाना येदराचे शिला मॅट पुरा आपण्याल वतीन म्हण तांणी प्रप्रथम तांगेली तें कार्यक्रम तांणी सुरू केल्लें. ताज नंतर हें सभाभवन निर्माण करचे वेळाचेर आतां आमी बशिल्ले तसले सभाभवनाचे भाग आसले तांणी तांगेले आवयल बापयल स्मरणार्थ ती दानता पावयल्या. तशी देवस्थानाचे प्रत्येक कार्यक्रमा भितर तांणी दानता पावयल्या. इतलें न्हय, आतां देवस्थानाचे हे बाकी भावा हाका ताम्रपट घालचे वेळाचेर बी तांणी एक व्हड एमावंट दानता पावोवंक येवन तांणी पुण्याच्या कामां भितर भागी घेतल्याचे तांकां देव बरें करो. परमपूज्य स्वाम्याल दिव्य अनुग्रह तांगेल कुटुंबाचेर उरो म्हणून प्रार्थना करता. श्री के सदाशिव पै, कस्तुरी सदाशिव पै हांगेलो चेल्लो की प्रबोध पै हांगा उपस्थित आसाची म्हूण लेखता. तांणी दय करून वेदिकेचेर येवका म्हूण तांतल्याक हांव विनंती करता. हांगेलो आत्ता येयले प्रबोध पै हांगेल आजो के मंगेश पै, मस्त लोकांक पळोवच्या पुरो वयस्क मनुष्य. तांणी प्रत्येक एक वर्धंती उत्सवा वेळाचेर कार्तिक संकश्टी वेळाचेर येतशिल्ले. प्रत्येक कार्यक्रमाक तांगेलें कायेन वाचा मनसा तनु मन धन षटकर्मयुक्त सेवा तांणी पावयल्ली आसा. इतलें न्हय, तांगेल हे चेडूं मंगेश पै मामाल चेडूं के सदाशिव पै आनी आतां नातू के प्रबोध पै हांणी बी आज्यान कशें चलोवन हाडलें की तशींच बापय तशी आतां होत चलो तेच रितीन धर्म मार्गान चल न्हू तांणी प्रत्येक कार्यक्रमाक दानता पावयत आसाची. तशी आमगेले ताम्रपटा कार्यक्रमाक बी तांणी एक व्हड एमावंट दानता दिल्लो आसा. तांकां देव बरें करो, तांगेले कुटुंब उत्तरोत्तर अभिवृद्धी जावो. परमपूज्य स्वाम्यालो म्हाळसा सिद्धिविनायक देवालो अनुग्रह तांगेचेर निरंतर उरो म्हूण हांव प्रार्थना करता. श्री भूषण पै दोंबिवली हांणी 1995 धोरयेन देवस्थानाचे प्रत्येक कार्यक्रमाक तांगेले दानता पावयताचे. तांणी केन्ना म्हणटाचे म्हाळसा म्हगेली आई तीन म्हाका कसल प्रेरण दिल्या तें हांव तशें काम करते आसा. ती म्हगेली अम्मा असल एक दृढ विश्वास दवरनू देवाचेर एक संपूर्ण विश्वास दवरनू परमपूज्य स्वाम्याचेर संपूर्ण एक श्रद्धा दवरगेन तांणी नित्य निरंतर तांगेलें आगमन हांगा जातेर आसा. तांणी खंयचेय एक कार्यक्रमा आमगेलांक देवस्थाना आस म्हळ्यार पुरो तांकां आयकल भितर तांणी दानता पावयताची. आतां बी तांणी हे एक
कार्यक्रमा भितर तांगेल एक दानता पावयल्या. इतलें न्हय, तांकां देवाचेर आशिल्लो अत्यंत अचल विश्वास, परमपूज्य स्वाम्याचेर आशिल्ली श्रद्धा भक्ती ही एक परिगणनीय. तांणी ह्या ताम्रपाठा खातीर प्रप्रथम तांणी एक तांगेली देणगा घोशण केलेली व्यक्ती तांणी. आज डोंबिवली सांतांनी परमपूज्य स्वाम्याला आगमन सकाळी जाता म्हण समजून काली येवन हांगा उपस्थित लाभयल्या तांणी. तांकां देव बर करो. परमपूज्य स्वाम्याल दिव्य अनुग्रह, म्हालसा सिद्धिविनायकाल अनुग्रह तांगे कुटुंबाचेर प्राप्त जावो म्हण हांव प्रार्थना करता. श्री गोपालकृष्ण मंगळूर किणी मंगळूर हे ಎಲೆಯ ಮರೆಯ ಕಾಯಿ ಅಂತೂ ಆಮೇಲೆ ಟ್ರಸ್ಟಿ ಸಹ ಮಸ್ಲೋಕಾಂಗ हे कोण म्हूण गोतना. तांणी येवन येद्रा राबल्यार बी हेची गोपालकृष्ण किणी म्हूण सांगचे तितलें तांकां वळख ना. कित्याक म्हळ्यार दिवस ना आयिल्ले भारी कमी. केन्की एक पटीक हांगा दर्शना येवंगेन दर्शनाचेर तांणी घेतिल्ले प्रसादा वयल्यान केन्ना केन्ना हांगा कसकसल कार्यक्रम घडतकी तांणी तें कोळणूची थंयच्यान तांणी पयशे एकाउंटाक रेमीट करते आसाचे. तांकां येवंगेन लोकां येद्रा सन्मान स्विकार करच्यो असन फरो तांकां वैयक्तीक जावन आवड ना. अशें आयच्या कार्यक्रमाक तांणी उपस्थित लाभयलें ना. तांगेले परवागी श्री सुनील पेंगे वचना नाका. ओके ओके ओके. तांकां देव बर करो. तांणी उदार मनान तांणी ताम्रपटा खातीर एक व्हड अमावंट दानता पावयला. तशी आयचे हे कार्यक्रमा खर्चा म्हणून तांणी आज सकाळी अकाउंटा भितर पयशे तांणी रेमीट केल्या. तांकां देव बर करो. परमपूज्य स्वाम्याल दिव्य आशिर्वाद अनुग्रह तांकां कुटुंबाचेर नित्य निरंतर उरो म्हणून हांव प्रार्थना करता. बी गुरुदत्त शानभाग बेंगलोर हागेले परवागी श्री अक्षय पै भटकळ घेता प्रसादू. श्री 1990 धरून हे देवाल सेवेक सदा सिद्ध. केन्ना ही देवस्थानाची मूल प्रतिष्ठा जाली की तेन्ना धरून बी गुरुदत्त शानभाग हांणी हर वर्ष देवस्थानाक दानता पावयल्या. 2000 इसवी जीर्णोद्धारा समयाचेर तांणी तांगेली शक्ती मिरवून धनसहाय केला. सभाभवनाच्या संदर्भाचेर अन्नछत्र सकल आमी केन्ना खंय भोजन प्रसाद स्वीकार करतात थंय तांगेले आवयल बापायल नवीन नाव्यान एक व्हड धन तांणी दिवंगेन पुनःप्रतिष्ठा रजत महोत्सवा संदर्भाचेर बी तांगेले सहाय हस्त आज पावयल्लो आसा. तांकां देव बर करो म्हणटा. परमपूज्य स्वाम्याले नित्य निरंतर अनुग्रह आशिर्वाद तांगेले कुटुंबाचेर उरो. तांगेले उत्तरोत्तर कल्याण जावो म्हूण हांव प्रार्थना करता. श्री बिमल मेहता साकीन हुब्बळी ಇವರ ಪರವಾಗಿ ಶ್ರೀ ಮೇಘಾ ಮೆಹತಾ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವರು ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಹಸ್ತವನ್ನು ನೀಡುತ್ತಾರೆ. ಈ ಪುನಃಪ್ರತಿಷ್ಠಾ ರಜತ ಮಹೋತ್ಸವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿಯ 2 ಸಮಯಗಳನ್ನು ದೇವರ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇಡಬೇಕು ಹೇಳುವಂತಹದ್ದು ದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಿರೂಪವಾದಾಗ ದರ್ಶನದಲ್ಲಿ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಇಟ್ಟರು. ಆ ಸೇವೆ ನನ್ನಿಂದ ಆಗುವಂತೆ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದಿಂದ ಆಗುವಂತೆ ಪರಮಾತ್ಮ ಅನುಗ್ರಹಿಸಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಆಗಾಗಲೇ ಅವರು ದರ್ಶನದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ವಿನಂತಿಯನ್ನು ಇಟ್ಟರು. ದರ್ಶನದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಸಿಕ್ಕಿದ ಬಳಿಕ ಸಹರ್ಷರಾಗಿ ಇವತ್ತು ಅವರು 2 ಬೆಳ್ಳಿಯ ದೀಪಗಳನ್ನು ದೇವರ ಉಭಯ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅವರ ಕುಟುಂಬದವರು ದಾನವಾಗಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀಪಾದಂಗಳವರು ಆ ದಿವ್ಯ ದೀಪಗಳನ್ನು ಬೆಳಗಿಸುವುದರ ಮೂಲಕ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಸದಾ ಬೆಳಕನ್ನು ಕಾಣುವಂತಾಗಲಿ, ಒಳ್ಳೆಯದನ್ನಾಗಲಿ ಹೇಳುವಂತಹ ಒಂದು ಹರ್ಷತೆಯನ್ನು ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಉತ್ತರೋತ್ತರವಾಗಿ ಬೆಳೆಯಲಿ ಅಂತ ನಾನು ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಗುರುಗಳ ಅನುಗ್ರಹ ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಮೇಲೆ ಇರಲಿ ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ನಿಮಗೆ ದಾನತೆಯ ಬಗ್ಗೆ ಕಮಿಟಿಯ ಪರವಾಗಿ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಅಭಿವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ. ಹಣ್ಣಿ ಶ್ರೀ GS ಕಾಮತ್ माम CA देवस्थान आरंभदोरून प्रत्येक कार्यक्रमा भितर GS कामत आणि योगेश कामत हांणी आमगेले देवस्थानाचे प्रत्येक कार्यक्रमा भितर भागी जातशिल्ले. GS कामत माम फर्स्ट चार्टर्ड अकाउंटंट इन उत्तर कन्नडा हांणी लॉंग बॅक कुमटां भितर तांणी बोर्डेकर मण मामाले घरां भितर तांगेलें ऑफिस स्टार्ट केलें तेन्ना थंयच्यान तांगेलें तें
वृत्ती जीवन आरंभ केलं त्यांना आमगील समाजाच्या देवस्थानाक अत्यंत कमी दुड्ड घेऊन गेन त्यांनी तवळ ऑडिट करून दिवचे GS कामत मामान त्या एकाला खाऊन सांगचे तदनंतर त्यांनी 25 वर्ष तांगेले उद्योगाचे कंप्लीट झाले भितर व्यंकटरमण देवस्थाना भितर कार्यक्रम केला त्यांनी कुमटाच्या त्या वेळाचेर त्यांनी अनाऊन्स केलें की आमगेल समाजाचे कुमटा तालुका भितर खंयचे देवस्थान आस की हाद नंतर आपल्याला फ्री ऑडिट म्हणून आम्ही हळदीपूरचे कुमटा तालुका येना जाल तरीकिंची आरंभ भाजून तंगील आम्ही खंयच्यान ऑडिट करून घेवचे देखून आम हळदीपूरच्यांक वरीक ते कुमटा तालुक देवस्थानांच्या लिस्टांतून सेरशील त्यांनी अशें आमकां वरीक फ्री ऑडिट आशिल्लें हळदीपूर गोपीनाथ व्यंकटरमण देवस्थान आनी मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानाक GS कामत मामाला फ्री ऑडिट आशिल्लें अशी देवता कण आनीक गुरु सन्निधी भितरी एक अत्यंत हृत्पूर्वक भावनेन श्रद्धापूर्ण भक्ती पावत असले हांणी आतां योगीश कामत बी तशींची बरबरेची रितीन लोकाले बरीचशी सांगता दवरगिनो गुरुमठाचे बरे सेव करते आसा ताम्रपटाचे प्रोजेक्ट आमी निर्णय घेतिल्ले तेन्ना प्रथम जावन ताणें देणीक दिवन आमकां मुखार सर्च खातीर एक प्रेरण दिल्लें आसा तशींची हांगेले कुलदेव आवयल कुलदेव आवयल कुळारचे कुलदेव श्री महालसा नारायणी अशें म्हणून ताणें हांगा चलताची आनी इतलें न्हय देवस्थानाचे सर्व अभिवृद्धी कार्यक्रमां भितरी केन्ना तांणी आसक्ती घेवंक येना आमकां सहाय्य सहकार करताची हांकां देव बरें करो हांगेल कुटुंबाचें बरें जावो म्हूण सांगून हांव गुरुचरणी प्रार्थना करता परमपूज्य गुरुवर्यालो दिव्य अनुग्रह आशीर्वाद हांगेल कुटुंबाचेर उरो सिद्धिविनायक महालसा देवी हांगेल कुटुंबाचें बरें करो म्हूण सांगून हांव प्रार्थना करता श्री संतोष नायक बैंदूर जिवना भितर आमी कांय तर प्रगतीक पावका तर जाल्यार महालसा नारायणी देवीच ह्या अनुग्रहच कारण म्हणलें एक अचल विश्वासू हांगेलो संतोष नायक बैंदूर हांगेलो एक डिप्लोमा व्यासंग केल्यारही TCS भितर स्थान घेवन अति उन्नत स्थाना भितर उरून आपणाल हाता सकल 100 लोक काम कर सारखे एक विद्वत्व संपादिशील तसल व्यक्ती संतोष नायक बैंदूर हांणी हांगेल क्वॉलिफिकेशन डिप्लोमा जाल्यार इंजिनियर जालेले 100 लोक हांगेले अंडर काम करते आसाचे TCS भितर प्रस्तुत जर्मनी भितरी हांणी आशा देखून हांकां सदाकाल हांगा आपणाले पर्वकालाक आपणाला उपस्थित लाभो का आपणाला येव का म्हणून सांगून तांकां इच्छा असल्यार बी तांणी जर्मनी भितर आशा देखून तांकां येवच्याक साध्यता जालेली ना जाल्यारय गोशालेचे संपूर्ण खर्च कसा आसा आपणाल वतीन जावका म्हणलेली एक इच्छा व्यक्त करून ती एक गोशाला बरे रितीन जावका म्हणलेली एक तांगेली इच्छा आशिल्ली कार्तिक संकश्टीक हांगा केन्ना भक्त लोकां निमित्त नार्ल मारची एक परिक्रमा आसा त्या परिक्रमाक तांणी एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलें तसले एक बुद्धिवंत एक्सलन्सी आशिल्ले तसले श्री संतोष नायक बैंदूर हांगेले एक याद काडत ताणें जर्मनी आशा देखून तांणी परदेशां भितर उरले तरीकेच तांगेल कुटुंबाक तांकां देव बरें आरोग्य दीर्घायुष्य दिवो अशी बरबरी काम तांगे हातान घडो म्हूण हांव प्रार्थना करत परमपूज्य स्वाम्यालो दिव्य अनुग्रह आशीर्वाद तांगे कुटुंबाचेर उरो महालसा देवी सिद्धिविनायक तांगेले फाटबला केन्ना उरो म्हूण हांव प्रार्थना करून तांकां नमस्कार अर्पण करता श्री कमल मेहता हुब्बಳ್ಳಿ ताವು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತೇನೆ आत्मार्थम जीवलोकेस्मिन् कोन जीवति मानवः परंपरोपकारार्थम यो जीवति स जीवति ಅಂತ ಒಂದು ಮಾತು ಬರ್ತದೆ ಪ್ರಾಣಿಗಳು ಸಹ ತಮಗಾಗಿ ತಾವು ಬದುಕ್ತವೆ ಆತ್ಮಾರ್ಥಂ ಕೋನ ಜೀವತಿ ಮಾನವಃ ಓಕೆ ಹಾಗಾಗಿ ಇವರು ತಮಗಾಗಿ ತಾವು ಬದುಕದೆ ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ ಬಹಳವನ್ನ ಧಾರೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೂ ಅವರು ಅನೇಕ ದಾನತೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ಅವರಿಗೆ ಅನುಗ್ರಹಿಸಿ ಈ ನಮ್ಮ ತಾಮ್ರಪಟ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ನಲ್ಲಿ ಅವರು ಮನಃಪೂರ್ವಕ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಅಭಿವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ ಈಗಾಗಲೇ ಶ್ರೀ ಸದಾನಂದ ನಾಯಕ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯವರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ
ಸುನೀಲ್ ಪೈ ಅವರು ವಿಶದವಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ಲಾನಿಂಗ್, ಡಿಸೈನ್, ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಷನ್ನಲ್ಲಿ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇವರ ಬಿಡುವಿಲ್ಲದ ಕಾರ್ಯ चटुवटिके बितिरबी हन्नी हे 3 महिने देवस्थानाचे ताम्रपट प्रांगण नवीकरणाक भयंकर काम करून सभाभवनाचे एक सुंदरतेक विन्यासाक कारणीभूत जाल्याचे देवांक बर करो. परमपूज्य स्वाम्याला दिव्य आशीर्वाद हांक प्राप्त जावो म्हणून हांव प्रार्थना करता. तशी गिरीश नायक बाड हांणी रजत संभ्रमात संदर्भाचेर सर्व कार्यां भितर उस्तुवारी दवरगेन आर्किटेक्ट सदानंद नायकान कसकसल सांगलें की ते पुरा वेळोवेळी कोरोन दिवत तसल एक हातभार हांणी सांभाळा अशें हांव न्हू हांगेले एक अत्युत्तम कार्याचे एक श्लाघना करत देवांक बर करो. परमपूज्य स्वाम्याला दिव्य आशीर्वाद हांगी कुटुंबाचेर सदा उरो म्हणून सांगून प्रार्थना करता. तशींच ओम श्री पै मादनगेरी हो सुनील पैले भावाल चल्लो योगा योगू देवाल अनुग्रहान 3 महिने पयले हागेले एमटेक कंप्लीट जालें. आनीक खंयी नोकरीक ताणें प्रयत्न करनाशी हे देवस्थानाचे रजत महोत्सव ज्या वरीक हांव खंयी नोकरी प्रयत्न करच्या ना म्हणलेले एक संकल्प दवरून देवस्थानाचे ताम्रपट निर्माणा खातीर 3 महिने धरून प्रतिनित्य हांग कसकसल कार्यक्रम जाव का कितें जाव का कमिटी कसं कळोव का कार्यदर्शी कसं सांग का हें पुरा ताणें करून सुनील पहिले उज्व हातसो हाणें अच्युकट रितीन काम केलें. इतलें न्हय गोशालेक हांग करता म्हणून मना भितर आयिल्ल तेन्ना सुनील पैक ताणें ताजें डिजायन करून गोशाला अत्यंत उत्तम रितीन जावं सारकें मना भितर घेवन ताजे निर्माणाक कारणीभूत जाला. असले श्री ओम श्री पै हाका देव बर करो. हाका मुखार एक बरे रितीन बरे एक नोकरीकी कसो तागेलो उद्योगिकी जावन एक भव्य जीवन जावो म्हूण हांव परमपूज्य स्वाम्याल दिव्य चरणी प्रार्थना करत परमपूज्य स्वाम्याल दिव्य अनुग्रह तांगेचेर उरो म्हणटा. लास्ट अर्चकस्य प्रभावेण शिलाभवती शंकरः शिलाभवती माधवः. 40 वर्ष धरून आमगेले बाळभटमाम सुहास जटार आंदले हांचे अंकोलेचे हांणी नित्य निरंतर अत्यंत बरे रितीन देवाल सेव करून 40 वर्ष दोन नित्य पूजा निष्ठेन करत आसाची. वामन रूपी महालसा नारायणी विराट रूप हाडले हांणी. हांगेले केन्नाच कोणेय आयल्यार हसनमुखी स्वभाव फलापेक्ष ना आसलें आश करनाशी अत्यंत बरे रितीन हांणी काम सांबाळपाची. देवाल नित्य अलंकारांतूची नित्य तांणी अत्यंत मनोहर जावन करच्यान भितर हांगेलें एक ओके भटमामाक आरोग्य बरें मेळ उरो दीर्घ आयुश्य प्राप्त येवो मस्त वर्ष तांगेलें हातान हे देवाल पूज घडो. तशींची भक्त लोकांक तांगेली एक आशिर्वाद तांणी कसल देवा येद्रा सांगूंक येताची तेच्या उपकार तांणी सांगेल खर जावन भक्त लोकांक बी बरें जावं अशी देव अनुग्रह करो स्वाम्याला आशिर्वाद उरो म्हणून प्रार्थना करता. माडदोळ महासंस्थानाचे कमिटीचे अध्यक्ष आयलेची तांगेले आगमन आमी सहर्ष आमी तांगेले स्वागत करताची. तांणी येवन परमपूज्य स्वाम्या लेगीं अनुग्रह प्रसाद स्वीकार करता म्हणून हांव विनंती करता. गोंयचे कमिटी मेंबर्स तुमगेली दिव्य उपस्थिती श्री महालसा सिद्धिविनायक टेम्पल ट्रस्टाच्या सर्व ट्रस्टीसांक सर्व भजकांक अत्यंत आनंद जाल्या. परमपूज्य स्वाम्याल दिव्य आगमन सकाळीं जाता म्हूण सांगून तुमी आज सकाळीं गोंयसान भायर सरून हांगा सकाळाचेर येवन तुमी तुमगेली उपस्थित लाभयल्या. परमपूज्य स्वाम्याल प्रसाद घेवन देवाल अनुग्रह परमपूज्य स्वाम्याल आशीर्वाद नित्य निरंतर तुमगेचेर उरो देव तुमकां बर करो म्हणून आमी कमिटी वतीन प्रार्थना करताची. दानाय लक्ष्मी गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तता पापम तापम च दैन्यंच हरंती गुरोर्दर्शनम.
आमकां कांय तर पाप तर आमी केलें धुवूंक घेवका म्हणून जाल्यार गंगा स्नान करका, कांय तर आमगेल्या देहा भितर उष्णता असल्यार ती कमी जावका जाल्यार चंद्राल ध्यान करका, कांय तर आमगे भितर आशिल्ली गरीब तन दूर जावका जाल्यार कल्पवृक्षाक नमन करका, जाल्यार गुरुल दर्शन केलेल्या मात्रान पापम तापम च दैन्यांच हरंती गुरोर दर्शनम. आज फाल्गुण वद्य पंचमी बुधवार विष्णू मंगलम भगवान विष्णु, मंगलम मधुसूदनः, मंगलम देवकी पुत्रः, मंगलम गरुडध्वजः, श्रीरामं हनुमत् सेव्यं, श्रीकृष्णं भीमसेवितं, श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे. ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. म्हालसा सिद्धिविनायक देवस्थान मादनगेरे ह्या देवस्थानांतू शिला प्रतिमा प्रतिष्ठापन जावन गेलो. रजत महोत्सवाचे सुसंदर्भारी हांगा ताम्रपत्र आच्छादित तशीची गोशाला तसे अनेक नवीकरण कार्य ह्या संदर्भार करका म्हणून कमिटी लोकांनी हाजे पहिले स्वामेला एक वैके त्यांनी मार्गदर्शन घेतले आणि घेऊन त्यांनी आरंभ करून आतापर्यंत अनेक कार्य हांगा घडिल्लें आसा. आणि आयच्या दिवसाक ते कार्याक कोण कोण दान केल्लें आसा तांकां वैकेची स्वामेल्या हस्तेन तांकां एक गौरव पावूसुका म्हणले एक उद्देशान आयच्या सभा कार्यक्रमांतू अनेक दानी लोकांक वैकेची स्वामेल्या हस्तेन अनुग्रह प्रसाद तांकां पावयल्लो आसा. विशेष जावन आतांची प्रास्ताविक विशयांतूची प्रिय गुरुवर्य स्वामेल्या काला तुलेनची हे देवस्थानाक आणि आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्याक तशी मठाक एक अविनाभाव संबंध निर्माण जाल्लो आसा. एक 30 वर्सां पयले जर इतिहास पळयल्यार हे एक गांवांक जावो ना हे देवस्थाना जावो कसनेच एक तितले संबंध नाशिल्ले. गांव म्हळ्यार संबंध आसा कित्याक की म्हळ्यार हेची गांवां मुखार गेले गोकर्ण येता आनी गोकर्णांतूची आमगेले मूल शाखा मठ थंय आसा. तन्निमित्तान त्या लेखान गोकर्ण वतान मादनगिरी लागता. किंतु मादनगिरीक येवचे तसले संदर्भ कसने नाशिल्ले. आयल्यार एक गोकर्ण येवका शाखा मठ म्हळ्यार कितें तरी मादनगिरी कसने कांय हांग नाशिल्ले. किंतु आजी म्हालगड स्वामीले एक अनुग्रहान तशीच हांगे एक देवस्थान निर्माण जाल्ले निमित्तान प्रति वर्ष मादनगिरेक येवचे तसले एक संदर्भ निर्माण जाल्लो आसा. ना जाल्यार आयल्यार गोकर्ण शाखा मठा येवका ते कालच्या दिवसाक येवन गेले आमी आणि आयच्या दिवसाक मुद्दाम मादनगिरे येवचे तसले संदर्भ निर्माण जाले. हाका मूल कारणाची हांगे एक देवस्थान निर्माण जाले. प्रिय गुरुवर्य स्वाम्यानची हांगा स्थापन केले. प्रिय गुरुवर्य स्वामीनची स्थापन करचेक तर नाशिल्ले वय. प्रिय गुरुवर्य स्वामी आरंभाचे 1992चे तेन्ना हांगा देवस्थान जाताना ना देवस्थानाचे कसन हांगा विग्रह स्थापन करताना प्रिय गुरुवर्य स्वामी नाशिल्ले. स्वाम्यान मूर्त दिल्ले आनी आमगे लेखान आनी मूर्त घेवच्याक मंगळूर शाखा मठाक गेल्ले आनी तेन्ना स्वाम्यान तांकां सांगिल्लें की स्वाती नक्षत्र आसा आनी बरें जाता तुमी मुखार सिया म्हूण घेवन स्वाम्यान स्वाती नक्षत्राचेरीची मूर्त काणगेन दिल्या. कालच्या दिवसाक स्वाती नक्षत्र आशिल्लें, आयच्या दिवसाक ना. एवरी इयर प्लस मायनस जाता उरता. 1992 फाल्गुन कृष्ण पंचमी दिवसाक स्वाती नक्षत्र आशिल्लें किंतु स्वाम्याक येवन घेवन प्रतिष्ठापन करचेक जालें ना. 8 वर्सां नंतर वापस हांगा मूल
एक शिला विग्रह प्रिय गुरुवर्य स्वामेल हस्तेन हांगा स्थापन जाले आणि त्या विग्रह आज स्थापन जावन 25 वर्ष जत्ताशील उडगा साकची आयच्या दिवसाक हे रजत महोत्सव कार्यक्रम दवरून घेतिल्लो आसा. आता स्वाती नक्षत्र सांगचे कारण कसन की म्हळ्यारी आमगेले ज्योतिष शास्त्रा प्रमाणे गेल्यार 27 नक्षत्र आसाचे. 27 नक्षत्रांतू जर आमगेले गुरुवर्य स्वाम्याक अत्यंत प्रित्यास्पद जावन आशिल्ले अत्यंत आवडचें तसलें नक्षत्र म्हणून खंयचें तरी विचारल्यार तें स्वाती नक्षत्र. कित्याक की म्हळ्यार स्वाती नक्षत्र हे वायुदेवाक संबंध पाविल तसलें नक्षत्र. वायुदेव म्हळ्यार मुख्य प्राणू. आमी हनुम मध्व भीम हे 3 कशी आमी हे करताची तशीची वायुदेव मूल ताजे 3 अवतार हनुम मध्व भीम. सो आमगेल स्वाम्याक तशी पळोवचें गेल्यार पुनर्वसू नक्षत्र त्या रामाक संबंध पाविल आसा. श्रवणा नक्षत्र त्या महाविष्णूक संबंध पाविल आसा. किंतु कशें की म्हळ्यार स्वाम्याक पुनर्वसूय आवडटा श्रवणा नक्षत्रय आवडटा. किंतु फर्स्ट प्रायोरिटी कशें तरी हे केलें म्हळ्यार तांणी स्वाती नक्षत्राक दिता आशिल्लें. म्हळ्यार नक्षत्रा प्रमाणे स्वाती नक्षत्र. किंतु केलो आतां घर बांदचें आसल्यार तेन्ना स्वाती नक्षत्राक चड हे करना. तेन्ना उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असाल्यानी सांगता. कित्याक म्हळ्यार स्थिर नक्षत्र जावका म्हळ्यार कितें री तेन्ना एक कार्याक एक विंगड. विवाहाक विंगड, उपनयनाक विंगड, घर बांदतना विंगड, प्रतिश्ठेक. कित्याक की म्हळ्यार त्या वायुदेवा नक्षत्र ताचें मूळ कारण कसं म्हळ्यार कितें री सांगताची पळया देवाले डायरेक्ट आमकां कसं मेळना. डायरेक्ट एंट्री काय मेळना. आतां तुमगेल्या ऑफिसांत येवंक जाल्यार तुमी 4 लोकांक कोणाक तरी विचारले कडेन तागेले वचपा पडटा. आतां स्वामेले पयली येता जाल्यार तुमी कसो करताची आमगेर कोणाक तरी एक विचार केलो घटना म्हाका कॉल करून स्वाम खंय आसाची स्वाम केन्ना मेळटाले स्वाम केन्ना फ्री आसाची स्वाम्याक कसं आवडटा हे कोणाक विचारता तुमी आमकां डायरेक्ट विचारता जायना. स्वामी महाराज तुमी कसो खाताची अशी विचारताले तुमी स्वाम्याक कसं आवडटा तुमी अशी विचारता ना. तुमी दुसरो रूट घेवन गेले स्वाम्याक लागली कोण आसाची तांगेर तुमी चौकशी करता. अरे स्वाम्याक कसं आवडटा स्वाम्याक केन्ना आयल्यार घटना स्वाम्याक हांव कसो घेवन गेलो का तुमी ह्या वटूची स्वाम्याक विचारता जायना. तशीची अन्य खंय तरी तुमी एक व्यक्तीला वचका तुमकां परिचय ना तेन्ना तुमी कसं करता त्या व्यक्तीक लागीं कोण आसा ताका तुमी विचार घेवन मरे तो कशी ताचो स्वभाव कसो ह्या वटूचे आमी अवलोकन करून गेलो कडेन तागेले करता तागेले रेकमेंडेशन करून गेलो आमी भितर वता तेन्ना तूं हाजे कडच्यान आयिल्ले ताण सांगिल्लें तूं आज येता हांव गेलो ताण सांगिल्लें तागेलें रेकमेंडेशन आशिल्लें फुडें ना ताका डायरेक्ट परमिशन भितर गेलो तागेलें काम करून तो वापस आयलो. कित्याक तागे लागींच्या व्यक्ती लागीं तो वचून संपर्क आयिल्ले निमतान ताणें तागेल्या यजमानाक सांगिल्ले निमतान ताणें तें कार्य करून सोडलें. तिसरे व्यक्तीन कार्य करून सोडलें. तशी देवाले जे आमी वतान पयलेची आमकां गुरू जावका डायरेक्ट गेल्यार जायना. गुरू मुखांतरेची देवाले वचका म्हणून सांगिल्लें आसा. तशी आतां प्रत्यक्ष जावन गेली गुरू पीठ गुरू मठ तांचे गुरू आसा न्ही. किंतु मोक्ष दिता आमी तो मनुष्य वर्ग लास्ट कसं अपेक्षा करताची मोक्ष अपेक्षा करताची. आतां मोक्ष कोण दिता देवान दिता बट डायरेक्ट दितले ना. ताका कोणेय तरी एकल्याक रेकमेंड करता. कोण रेकमेंड करता मुख्य प्राण जावन आसता जाल्यार वायुदेवान देवाले रेकमेंडेशन घालता. कसं म्हणून रेकमेंडेशन घालता दीनम द्रुणम अनाथम एनम उद्धर म्हणून गेलो कोण सांगा त्या वायुदेवान देवाले प्रार्थना करता. हे दीन जावन गेल्याची अत्यंत द्रुण जावन गेल्याची हांगेल उद्धार करी म्हणून गेलो वायुदेवान ते देवाले रेकमेंडेशन घालून पुढे ना देव वायुदेवान रेकमेंड केले का ना म्हण. जर वायुदेवान रेकमेंडेशन घाले तेन्ना देव ना म्हण. कित्याक की म्हळ्यार हनुमान मतवे हरिया मतवू म्हणून तुमी आयकल उरताले. रामायणांत एक संदर्भ येता की विभीषण कोणाक पक्षाचो रावणा पक्षाचो
तो विभीषण कोणाला पक्ष येत असा प्रभू रामचंद्र देवाला पक्षात येऊचे प्रयत्न करत असा त्यांना रामाला पक्षांत तसं बाकी चुकलो नील अंगद जांबवंत इत्यादी बाकी वानर सेना कोणासाठी त्यांनी कसं म्हणे रामाक विभीषणाक आमगे पक्षांत घेऊचे नाही कारण कसं नाही तो रावण शत्रू पक्षांत तो असेल तसं विभीषण आमगे पक्ष आहे म्हणाली आमगे उठू प्लॅन आमगे उठू स्ट्रॅटेजी कोणाक सांगितले रावणाक सांगितलं विश्वास करचे तो आमगे पक्ष आयलो आमगे उठू प्लॅन ऐकलो आणि हे प्लॅन जर रावण असा म्हणाली कोणा लॉस जाता आमका अर्थात आमगेले पाया कमी कुलाडी मारली तशी जाता त्या कोण बाकी लोकांना कसं चांगलं नील अंगद जांबवंत ह्या लोकांना चांगलं विभीषणाक आमगे पक्षात घेऊचे नाही रामान कसं काय की म्हणाले तुमच्या लोक अभिप्राय सांगितले जाओ रामाना हनुमंताक पडे हनुमंता तुझे अभिप्राय सांगले हनुमंताचा विभीषण खंडित आमगे पक्षात जो का गेलो हनुमंताक सांगले लास्ट कसं झालं विभीषण कोणाला पक्षात आलो रामाला पक्षात आलो कोणाला उत्तराक मोल दिले देवाना अंगद नील जांबवंत वानर इतलो कसले म्हणजे कुठं लोकांना म्हणे 100 लोकांतून 99% लोकांनी नाम मिळाले पाहिजे आणि 1% मिळेल तसले मुख्य प्राण कोणाचं हनुमंता उत्तर मात्र भर गेले किती मिळाले हनुमंता सांगले ज्यांना हा शत्रू पक्ष जाऊन तसं रावणाला आस्थानात गेलो तसं रावणाला आस्थानात असून वैद्याची रामाला नाव देता मिळाली तसं व्यक्ती तुका अहित करच्या खंजे ते याना त्या तुका खंडित घेऊचे आपण गेलो सांगून गेलो विभीषणाक रामाला पक्षात काढले त्यांना रावण कोणाला ऐकलंय म्हणतात मात्र ऐकलं कोणाला ऐकलं त्यातून जर हनुमंतानं वायुदेवान रेकमेंडेशन केलं मिळाले त्यांना खंचेही रीती देव नाम म्हणणं त्या निमित्तानं स्वाती नक्षत्र कोणाक संबंध पाविले वायुदेवाक संबंध पाविले जर आम्ही वायुदेवा घट्टी धरले मिळाले वायुदेवाक घट्टी धरले मिळाली तो आमगे दर्शन देवाला प्रार्थना करता आणि तो प्रार्थना केला मिळाली देव नाम म्हणणं जर तुम्ही वायुदेवाक धरील ना तर डायरेक्ट तुमचे नाही तुमका आता रोड झालेला ना तुम्ही केलो कोणता बायपास करून गेलो तुम्ही बायपास करून फॉर एक्झाम्पल तुम्ही गेला पूर्वचेच दे तुम्ही बाळेपुडी क्रॉस बायपास करून डायरेक्ट गेला पूर्वचेच जाता हे पडत तुमका आंते क्रॉस मिळता तुला डायरेक्ट तुम्ही गेला पूर्व हे लौकिक जीवनात जाताले आम्ही बाळेपुडी क्रॉस ज्ञानाशी डायरेक्ट गेला पूर्वचेच जाता किंतु आम्हाला आध्यात्मिक म्हणतो आम्ही मुख्य प्राणा बायपास करून गेलो देवाला महत्त्वाचे आहे ते शिकरचे गेले देव तुमका स्वीकार तिथे म्हणत मुख्य प्राणांतर्गतची तो योग काम आम्ही एक संतोष कसं की मिळाली त्याची मुख्य प्राणात संबंध पावेल तसे स्वाती नक्षत्रात आणि देवाला प्रतिष्ठित निमित्तान खंचे तिरुवैयची देव आम्ही सोडून गेले दिना तिथे की मिळाली मुख्य प्राणात संबंध पावेल तसे वायुदेवा संबंध पावेल तसे स्वाती नक्षत्राची अंगा देवाला मूल प्रतिष्ठा त्याने निमित्तानं हरी आणि गुरु दोन्ही देवाला आशीर्वाद अंगा नित्य निरंतर प्राप्त जातात त्या निमित्तानं स्वामी त्या निमित्तानं ते एक उत्तर धरेले स्वाती नक्षत्र प्रतिष्ठित करायला तुमको बर जाता मला कारण कसं की म्हणत वायुदेवा नक्षत्र म्हणजे एक कारण त्या निमित्तानं स्वाती नक्षत्रात आमचे स्वामी तिथले महत्त्व देतात